नमस्कार सगळ्यांना. वेलकम ऑल सगळ्यांचं या ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो बघा, आज तुम्ही सगळे इथे जमलेला आहात रेकी म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी. त्याचप्रमाणे खरोखरच रेकी ऑफलाईन मध्ये शिकता येते की ऑनलाईन मध्ये आपण चांगलं शिकू शकतो. सो हे तुम्हाला जाणून घ्यायचं आणि म्हणूनच मी हा रेकी लेवल 1 पूर्णतः 7 दिवसांचा क्लास फ्री ठेवलेला आहे ऑनलाईन मध्ये. ठीक आहे. सो सगळ्यांनी एक छान प्रेझेंटेबल बसायचं आहे आणि तुमच्या हातामध्ये एक नोटबुक आणि पेन असायला पाहिजे. येस, रेडी आहात सगळे? नोटबुक आणि पेन का? मी मध्ये मध्ये ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून. तो येस, वेलकम ऑन ऑल सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या हिलिंग जर्नीमध्ये. ही हिलिंग आपल्या मनाची आहे, ही हिलिंग आपल्या हेल्थची आहे आणि ही हिलिंग आपल्या सर्वांगीण प्रगतीची आहे. सो या हिलिंग जर्नीसाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. सो पुन्हा एकदा सगळ्यांना विचारते, सगळे रेडी आहेत का? कारण तुमची एनर्जी मला समोरून दिसायला पाहिजे आणि त्यासाठी एक थंब दाखवायचा आहे. कारण हा थंब एनर्जी ऍक्टिव्हेट करतो किंवा दाखवण्याचं काम करतो. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. चलो लेट स्टार्ट स्टार्ट करायचं. आता 1 तास तुम्ही स्वतःला द्यायचे, त्यामुळे मल्टीटास्किंग करण्यापेक्षा 1 तास फक्त माझ्याकडे बघायचे. त्यांनीच आपले सेशन अटेंड करा. जे काहीतरी घरातलं काम करतायत किंवा आणखीन 3-4 कामं हातात घेतलेले आहेत, त्यांना हा सेशन अटेंड करून सुद्धा काहीच मिळणार नाही. ठीक आहे ना? येस, कारण सेशनमध्ये तुमचं पूर्ण लक्ष असायला पाहिजे आणि किती वेळ आहे तर फक्त 1 तास. त्यामुळे हा 1 तास जर तुम्ही स्वतःला नाही देऊ शकलात तर मला असं वाटतं की काहीच उपयोग नाही मग सेशन ऐकून. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. सो आता आपण सेशनला सुरुवात करूया. आता रेकी म्हणजे काय हे आपण सगळे जाणूनच घेणार आहोत, पण त्याआधी आपण काही गोष्टी इथे क्लिअर करूया. ठीक आहे ना? रेकीमध्ये येण्याच्या आधी आपण कसे आहोत, रेकी केल्यानंतर आपण कसे दिसतो, आपला ऑरा चेंज होतो का, ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघणार आहोत. हा, आता मी थोडंसं आपण स्वतःवर काम करूया. ठीक आहे? स्वतःवर काम करण्यासाठी सगळे रेडी आहेत? ओके. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती शत्रूंना पाळलेलं आहे त्याची एक लिस्ट करा बरं. तुम्ही म्हणाल मॅडम काय हे पहिल्याच दिवशी असा काय प्रश्न विचारला? हो, येस, डेफिनेटली. आपण आपल्या या शरीरात, आपल्या मनात असंख्य अशा वेदना, असंख्य अशा गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत की त्याचा आपल्याला फार त्रास होतोय कळत नकळत, पण ते आपल्याला अजून कळत नाहीये. ठीक आहे ना? आणि त्यासाठी आज त्या सगळ्या आपल्याला ओपन करायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही नोटबुक जर आहे तुमच्याकडे तर त्यांची एक नावं लिहून घ्या, लिस्ट करा. त्याला आपण ब्लॅक लिस्टेड लोक म्हणूया किंवा ज्यांना आपण ब्लॉक केलेलं आहे त्यांची नावं लिहा. किंवा आता ही लिस्ट बघा कशी तुमची मोठी मोठी होत जाईल. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला आतापर्यंतच्या जीवनात वेदना दिलेल्या आहेत, त्रास दिलेला आहेत, किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्या दुःखाला हीच व्यक्ती जबाबदार आहे किंवा याच व्यक्तीमुळे माझ्या जीवनामध्ये असंख्य असंख्य दुःख आहे. सो त्या सगळ्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत तुमच्या डायरीमध्ये. सो स्टार्ट करायचे लगेच. येस, थोडंसं फास्ट करायचंय. पुन्हा एकदा ज्योती रेखे अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सो आता आपण ही एक इमेज बघतोय. या इमेजमध्ये एक मल्टीटास्किंग करणारी लेडी आहे. ते आपण स्वतःच आहोत. बरोबर ना? आणि म्हणूनच मी आज तुम्हाला पहिल्यांदा आल्या आल्या सांगितलं की जे काही हातामध्ये मल्टीटास्किंग असेल ते बाजूला ठेवायचंय आणि फोकस केवळ इकडे द्यायचंय. येस, नावं लिहा बरं त्यांची. चला, काहींचे 10 असू शकतात, काहींचे 15 असू शकतात, काहींचे 20 असू शकतात. लिहून झालं की मला सांगा. येस, आधी तुम्ही लिहून घ्या. झालं की मला सांगा. चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता.
ओके, डन. चला. ओके, ठीक आहे. आता मला सांगायचंय, ही लिस्ट किती लोकांची आहे? 10, 15, 20? फक्त तो नंबर मला सांगा. फास्ट मेसेज करा. नंबर मला सांगायचे किती लोकांचे आहे. काहींचे 3 आहेत, 5 आहेत, ओके, 1 आहे, 6, 4, 4, 11, 2, ओके, 16, 10, 15, 7, 10, 9, ओके, 4, 2, 1, 20. अरे वा, 20 आहेत, 15 आहेत, 12 आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चल, स्टॉप करा आता. कळलं मला. मॅक्झिमम 20. 20च्या घरात आहेत, मॅक्झिमम 20. 20च्या वर मला कोण दिसलं नाहीये. हं, चला. आता जे काही तुम्ही शत्रू किंवा तुम्ही ज्या लोकांना, जे लोक तुम्हाला आवडत नाहीत, त्यांची नावं लिहिलेली आहेत तुमच्या समोर, राईट? ती तशीच बाजूला ठेवा. मी ते नंतर सांगणार आहे. आता आपण काय करूया, इकडे बघायचंय, तुम्ही सगळ्यांनी इकडे बघायचंय. मल्टीटास्किंग असेल तर सगळं बंद करायचंय, इकडे लक्ष करायचंय, इकडे फोकस द्यायचंय. क्लिन्झिंग करायचंय आज आपल्याला. क्लिन्झिंग कसलं करायचंय? स्वतःच्या विचारांचं क्लिन्झिंग करायचंय. आणि त्यासाठी हे 2 ग्लास समोर ठेवलेले आहेत. एका ग्लासामध्ये शुद्ध पाणी आहे, एका ग्लासामध्ये अशुद्ध पाणी आहे. कचरा आहे त्याच्यामध्ये, अशुद्ध पाणी आहे. मला सांगा, आता हे जे शुद्ध पाणी आहे, त्या शुद्ध पाण्यामध्ये, सॉरी, हे जे अशुद्ध पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे, त्या पाण्यामध्ये मी हे शुद्ध पाणी टाकलं, ओतलं त्याच्यामध्ये, तर ते शुद्ध होणार आहे का? येस, आन्सर द्या मला. होणार आहे का? नाही. का बरं? कारण ते ऑलरेडी अशुद्धच आहे. त्यामुळे ते शुद्ध होणार नाही. तसंच आता डे 1ला मी तुमच्या मनामध्ये कितीही पॉझिटिव्हिटीचे डोस पाजले किंवा दिले, तरी ते तुम्ही ग्रहण करणार आहात का? ऑब्विसली नाही. नाहीच करू शकत. बरोबर? कारण मी आता तुम्हाला जर एक गोष्ट सांगितली, की ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, प्रचंड त्रास दिलेला आहे, त्यांना माफ करा, तर तुम्ही म्हणणार, "काय मॅडम काही बोलतायत, त्याच्यासाठी आम्हाला सेशन अटेंड करायला बोलवलात का?" पॉसिबलच नाहीये. तुम्ही कितीही ओरडून ओरडून सांगितलं, तरी आम्ही त्यांना माफ करू शकत नाही. आता ठीक आहे, नका माफ करू. आता आपल्याला एक टेस्ट बघायची आहे. ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, सगळे खाली मेसेज बंद करा आता. ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, भयंकर प्रचंड त्रास दिलेला आहे, त्यांची प्रगती तुमच्यापेक्षा जास्त आहे की नाही? फक्त येस किंवा नो मध्ये आन्सर द्या मला, चॅट बॉक्समध्ये. येस, मॅक्झिमम येस आहे, त्यांची प्रगती आहे. ओके. तुमची प्रगती त्यांच्यापेक्षा कमी आहे की आहे तिथेच आहात? सेकंड प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांच्यापेक्षा कमी आहात. बरोबर? मग हे का? कारण गेले कित्येक वर्ष आपण आपल्या स्वतःला कधी वेळ दिलेला तुम्हाला आठवतोय? तुम्ही कधी स्वतःशी बोललेला तुम्हाला आठवतंय? स्वतःचं कौतुक केलेलं तुम्हाला आठवतंय? आठवतंय का मला सांगा? आपण रोज आपल्या घराची साफसफाई करतो, क्लिन्झिंग करतो. आपल्याला या परमेश्वराने एक करोडोचं शरीर दिलेलं आहे. त्याचं शेवटचं क्लिन्झिंग कधी केलेलं होतं? विचारा बरं स्वतःला. आपण आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग करतो. 4 व्हीलर, 2 व्हीलर असेल, आपल्या घराची साफसफाई करतो. शेवटचं या मनाची सर्व्हिसिंग कधी केलेली आहे? डेट सांगा बरं मला. आणि ती डेट एक्सपायरी झालं असेल तर ते पण सांगा मला. येस. थोडंसं स्वतःवर फोकस करा, आठवा, आठवण्याचा प्रयत्न करा. शेवटचं मी कधी माझ्या स्वतःशी बोलली होती, कधी वेळ दिला होता, माझं स्वतःचं कौतुक केलं होतं? सांगा. सांगता येत नाही, 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 नाही ही उत्तरं जास्त आहेत. कधीच नाही, माहीत नाही. ओके. मग गाडी बंद पडली तर त्याचं सर्व्हिसिंग करावं लागतं, तेव्हा ती जाऊन कुठेतरी चालते. हे शरीर जे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक लोकांचा आघात सहन करतेय,
त्यांचे शब्द, त्यांचं ओझं सहन करतीये, दुःख सहन करतीये. बरोबर ना? आणि असे अनेक निगेटिव्ह किंवा माणसं किंवा त्यांचे विचार डोक्यात ठेवून चाललेली आहे. मग अशा व्यक्तीचं सर्व्हिसिंग आपण का करू नये? करायला पाहिजे की नको? काय वाटते तुम्हाला? मला तुमच्याकडूनच उत्तर हवी आहेत. काय वाटतंय तुम्हाला? सर्व्हिसिंगची गरज आहे की नाही? आहे गरज? ओके. मग मी सांगेन, सर्व्हिसिंगची जर गरज असेल तर चला, माझं ऐकायला तयार आहात तुम्ही? कोण कोण माझं ऐकायला तयार आहे त्यांनी एक थंब दाखवायचे. थंब मला दिसायला पाहिजे, तुमची एनर्जी मला दिसायला पाहिजे. आपण रेकी बद्दल बोलतोय. रेकी इज अ एनर्जी. येस. एनर्जी म्हणजे तुमचा फ्लो असा वाढायला पाहिजे. रेकी बद्दल, रेकी अमेझिंग डिवाइन एनर्जी आहे. येस, व्हेरी गुड. चलो. सो आता आपण जाणून घेऊया. तर मी आता एकच सांगेन तुम्हाला की येस, जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या माझ्या या शरीराचं, मनाचं सर्व्हिसिंग होणं गरजेचं आहे, जे गेल्या अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे, तर मी सांगेन त्याच्यावर रामबाण उपाय. तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्ह लोक आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांनी जे काही तुमच्यावर आघात केलेले आहेत, दुःख दिलेलं आहे, वेदना दिलेल्या आहेत, सो त्या सगळ्यांना आज आपल्याला माफ करायचं आहे. तयार आहात? कोण कोण तयार आहे? आता मी एक रिझन सांगते का माफ करायचंय आणि का आपली प्रगती होत नाहीये. ठीक आहे? बघा, त्या लोकांनी आपल्याला त्रास दिलाय, ठीक आहे, आपल्या कर्माचा एक भाग म्हणून आपण समजूया, आणि त्यामुळे त्या लोकांनी आपल्याला तो त्रास दिलाय. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपला कर्म ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड होत असतो. त्यामुळे गेल्या जन्मात आपण काय केलंय पास्ट लाईफ मध्ये, हे कोणालाच माहित नाही. या जन्मात ठीक आहे, हो, तुम्ही छान छान काम करताय, तुमच्याकडे माणुसकी आहे, सगळं काही आहे. पण पास्ट लाईफ मध्ये आपण काय केलंय याचं डिलीट बटन परमेश्वराने इकडे दिलेलं असल्यामुळे आपल्याला ते आठवत नाही. आणि ते आठवत नसल्यामुळे आता या जन्मात मे बी आपल्याबरोबर काही वाईट गोष्टी घडतायत, वाईट घटना घडतायत, आणि त्याला जबाबदार आपण अनेक लोकांना ठरवतो. याचा परिणाम असा होतो की त्या अनेक लोकांना आपण इथे आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवतो, स्टोअर करून ठेवतो, त्यांच्या मेमरीज स्वरूपात. आणि या मेमरीज जर बॅड असतील, वाईट असतील, तर त्याचा वाईट परिणाम आपल्या सर्वांगीण जीवनावर, आपल्या विकासामध्ये, आपल्या प्रोग्रेसमध्ये होत असतो. आणि म्हणूनच त्यांना आपल्याला माफ करायचं आहे. कारण ती लोक तुम्हाला आठवत नाही हो, किंवा ती लोक, त्या लोकांना तुम्ही आठवत सुद्धा नाहीयेत की असं अमुक अमुक व्यक्तीला मी दुःख दिलं होतं. पण तुम्ही त्यांना रोज रोज आठवण करताय, त्यांची आठवण काढताय की या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये दुःख आलं होतं, ही व्यक्ती माझ्या दुःखाला जबाबदार आहे. आणि त्यामुळे काय होतंय, तर त्या मेमरीज कमी होत आहेत की वाढतायत? कोण सांगेल मला? येस. कमी होत आहेत की वाढतायत? कोण सांगेल? वाढतायत. आणि मग त्या बॅड मेमरीज वाढत चालल्यामुळे कुठेतरी आपल्याला आपल्या कामामध्ये आपण फोकस राहू शकत नाही. आपल्या कामामध्ये आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाहीयेत. आणि म्हणूनच आपली प्रगती अजूनही त्यांच्यापेक्षा कुठेतरी मागे आहे. मे बी काहींचं म्हणणं असेल की नाही मॅडम, आमच्यापेक्षा त्यांची प्रगती जास्त आहे. असेल मे बी, कारण त्यांचं जे संचित पुण्य आहे गेल्या जन्माचं, ते कुठेतरी अजून बाकी असेल. आणि त्यामुळे मे बी त्यांनी कितीही त्यांच्या लाईफमध्ये कोणाला दुःख दिलं, फसवलं, किंवा त्यांना वेदना दिल्या असतील, तरी सुद्धा काही पुण्य संचित आहे, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना मिळतोय. पण ज्या दिवशी त्या पुण्याची शिदोरी, गाठोडं संपून जाईल, त्या दिवसापासून त्यांचं काउंट डाऊन चालू होणार आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तसेच दुःख सहन करावे लागणार. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्यांना माफ करायचं आहे. सो आता सुद्धा जर माफ करायला तयार नसाल, तर आय थिंक फॉरगिव्हनेस इज युअर चॉईस. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फॉरगिव्हनेस करून हॅपीनेस आणायचंय, मोकळं व्हायचंय, की पुन्हा त्याच परिस्थितीमध्ये राहायचंय, ही तुमची प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. आता आणखीन एक उदाहरण देते.
बघा पटलं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या. ठीक आहे. आपल्या घरातलंच एक उदाहरण देतो. आपण काही दिवसांसाठी गावाला वगैरे जातो आणि घराला आपण लॉक करून घेतलेला आहे. आपल्या घरांमध्ये उंदरांचा सुळसुळाट फार आहे आणि म्हणूनच आपण पिंजरा लावलेला आहे. ठीक आहे. पिंजरा लावलेला आहे किंवा उंदीर मारायचं औषध वगैरे आपण टाकून गेलेलो आहोत. आणि मग असंच ते औषध खाऊन एखादा उंदीर मेला तिकडे आणि आपण 15 दिवसानंतर गावावरून आलो, तर काय होणार आहे कोण सांगेल मला? येस, रेज युअर हँड. कोण सांगेल मला? स्वतःहून हँड रेज करायचे. येस, अण्णासाहेब बोला. काय होणार आहे बरं? अनम्यूट करा, अनम्यूट करा. घरामध्ये घाणेरडा वास येणार, संपूर्ण घाण होऊन जाणार सगळं. घरामध्ये वास येणार. बरोबर. सुरेखा मॅडम, सुरेखा. येस, सुरेखा, मला पुढे तुमचं सरनेम कळत नाहीये, बोला. अनम्यूट करून बोला. काय होणार आहे? येस, दीपाली. दीपाली बांदल. वास वास येईल मॅडम सगळ्या घरभर. वास येणार. येस, काय होणार आहे दीपाली मॅडम? श्वेता. श्वेता शहापूर. घाणेरडा वास सुटेल. येस, घाणेरडा वास येईल आणि तो वास आपण सहन करू शकणार नाही. सहन करू का? नाही. मग तुम्ही काय करणार? तो उंदीर नक्की कुठे आहे तुम्हाला माहित नाहीये, मग तुम्ही काय करणार? एअर फ्रेशनर वगैरे मारणार, किंवा घरामध्ये सुंदर स्मेल येईल असं काहीतरी यूज करणार. असं यूज केलं तरी सुद्धा तो वास जाणार आहे का, घाणेरडा वास? हे झाले वरवरचे उपाय. मग त्याच्या मागचं खरं सोल्युशन काय आहे कोण सांगेल मला? हा, येस, मीनाक्षी पाटील. व्हेरी गुड. असं स्वतःहून हँड रेज करणारी माणसं मला फार आवडतात. येस मीनाक्षी, बोला. काय करणार? तो उंदीर शोधावा लागेल. उंदीर कुठून हा म्हणजे वास शोधावा कशाचा लागेल. येतोय ते शोधावं लागेल बरे, उंदीर आणि त्याला शोधला. पूर्ण शोधल्यावर काय करणार? त्याला उचलणार आणि बाहेर फेकणार. बघा किती सहजपणे बोलला मीनाक्षी मॅडम. उचलणार आणि त्याला बाहेर फेकणार. मग तसंच मी आता जर तुम्हाला सोप्या शब्दात सांगितलं की एवढे सगळे तुम्ही शत्रू पाळून ठेवलेत, त्यांचा राग, द्वेष, ईर्ष्या मनात ठेवलीये, त्यांना बाहेर काढा, तर माझं बोलणं तुम्हाला पटत नाहीये. कारण ते मुळासकट बाहेर काढून टाकायचे. बरोबर? म्हणजेच काय थोडक्यात, तर त्यांना जोपर्यंत तुम्ही मुळासकट बाहेर काढून टाकत नाही, त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करत नाही, तोपर्यंत तुमच्या शरीरात, मनात, ऑरामध्ये कुठे ना कुठेतरी ते सतत तुम्हाला दिसत राहणार. आणि त्याच्यामुळे होतंय काय, की आपण लाईफमध्ये कुठेतरी स्टक होतोय. का स्टक होतोय? हे ब्लॉकेजेस क्रिएट केले आपण स्वतःमध्ये, आपल्या ऑरामध्ये. आणि हे ब्लॉकेजेस क्रिएट केल्यामुळे मे बी आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाहीये. ती व्यक्ती आपली आठवण काढत नाहीये, पण आपण सतत उठता बसता त्याची आठवण काढतोय आणि त्यामुळे आपण त्याच्या ऑरामध्ये अडकलो जातोय, आपण त्याच्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये अडकलो जातोय. हे आतापर्यंत आपल्याला कळत नव्हतं आहे. म्हणूनच आज आपल्याला त्यांना माफ करायचं आणि हा आपल्याला एक प्रॅक्टिकल सेशन घ्यायचा आहे. सो सगळे हा सेशन करण्यासाठी रेडी आहेत? रेडी? चलो. तो रेडी. सगळ्यांनी एका शांत जागेवर बसायचं आहे. रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा. हातामध्ये जे काही काम असेल ते बाजूला ठेवा. सगळं काही बाजूला ठेवायचे. हा, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना ही एनर्जी खूप छान फील होणार आहे. 7ही दिवसांचे सेशन अटेंड केल्यानंतर ती एनर्जी तुम्हाला फील होणार आहे. ठीक आहे. आणि जे ऑफिसमध्ये आहेत, सो डोंट वरी, तुम्ही सेशन ऐकू शकता किंवा रात्री जेव्हा रेकॉर्डिंग मिळेल तेव्हा ऐका. ओके. सो चला आता आपण डोळे बंद करायचे सगळ्यांनी. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचंय. अगदी एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचंय तुम्हाला. मी सांगते, माझ्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचे. संपूर्ण फोकस माझ्या आवाजावर. डोळे बंद करा. क्लोज युअर आईज. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सगळ्यांना. हळूहळू रिलीज करायचा आहे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
जोरात, जेवढा जोरात श्वास घेता येईल तेवढा जोरात घ्या. एक दीर्घ श्वास घ्यायचे, हळूहळू सोडायचे. प्रत्येक श्वास घेताना स्वतःला अगदी हलकं फील करायचं आहे. प्रत्येक श्वास सोडताना माझ्या मनातला गोंधळ बाहेर निघून जात आहे असं फील करायचं आहे. करा बरं आता. आता आपण स्वतःशी बोलणार आहोत. मनातल्या मनात स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. व्हॉटेवर जे काही तुमचं नाव आहे, दीपाली, उर्मिला, अन्नपूर्णा. सो स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत, स्वतःला आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजपर्यंत किती जुन्या चुका केलेल्या आहेत मी. बरीच भीती माझ्या मनात साठलेली आहे. निराशा आहे माझ्या मनात. जबाबदाऱ्यांचं ओझं आहे. अनेक लोकांची ईर्ष्या माझ्या मनात साठलेली आहे. त्या सगळ्याचं ओझं आजवर मी सहन करत आलेली आहे. आता त्या लोकांना आठवायचंय ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिलं होतं, त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य स्पॉईल झालं होतं, खराब झालं होतं, किंवा तुम्हाला असं वाटतंय की माझ्या दुःखाला हीच व्यक्ती जबाबदार आहे. त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर आणा. तो क्षण आठवा ज्या क्षणी तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये प्रचंड प्रमाणात वाद झाला होता. तो दिवस आठवा. आता तुमच्या शरीरावरचे व्हायब्रेशन चेक करा. काय व्हायब्रेशन मिळतात तुम्हाला? त्या व्यक्तींना आठवल्यावर दुःख होतंय, वेदना होत आहेत, की आनंद होतोय? मनातल्या मनात सुडाची भावना निर्माण होतीये. थोडक्यात सगळ्यांना मानसिक, शारीरिक त्रास होतोय, बरोबर? हे मानसिक दुःख हळूहळू शारीरिक पातळीवर यायला सुरुवात होतीये. आणि म्हणूनच कुठेतरी आपली प्रगती इतरांपेक्षा मागे आहे. याचा इफेक्ट असा की आपला हेल्थवर, आपल्या इमोशन्सवर हे ब्लॉकेजेस क्रिएट झालेले आहेत. आणि म्हणूनच आज सगळ्यांना साक्षी ठेवून तुमचा उजवा हात आपल्या हार्टवर ठेवायचा आहे आणि मनातल्या मनात म्हणायचंय, आज मोठ्या मनाने मी या सगळ्यांना माफ करणार आहे, फॉरगिव्ह करणार आहे. कारण हे फॉरगिव्हनेस, ही माफी मी माझ्या स्वार्थासाठी, माझ्या प्रगतीसाठी करत आहे. ज्यांना ज्यांना वाटतंय माझी प्रगती व्हावी, त्यांनीच केवळ आज या सगळ्यांना माफ करायचं आहे. कारण जेवढ्या लवकर तुम्ही माफ करणार आहात अगदी मनापासून, तेवढं हे तुमच्याच फायद्याचं आहे, तुमच्याच हिताचं आहे. आणि म्हणूनच मनापासून त्या लोकांना आठवा आणि माफी मागा. आणि ज्या ज्या लोकांना तुम्ही त्रास दिलाय त्या सगळ्या लोकांना माफ करा. आता आणखीन एक रिझन सांगते, माफी का मागावी. डोळे बंद करायचे, तुमच्या मनाला विचारायचे, माफी का मागावी.
माफी मागितल्यामुळे आपल्या मनामध्ये, आपल्या 7 चक्रामध्ये, आपल्या ऑरामध्ये जिथे कुठेही निगेटिव्ह एनर्जी आहे तिथून ती हळूहळू रिमूव्ह व्हायला लागते. या निगेटिव्ह एनर्जीला तुम्ही जेवढ्या लवकर डिटॅच कराल तेवढी लवकर ही एनर्जी तुम्हाला अफेक्ट करणार नाही. म्हणूनच तुम्हाला माफ करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माफ केल्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या कर्मात पुन्हा पुन्हा अडकले जात नाही. दॅट्स वाय फॉरगिव्हनेस द चॉईस दॅट्स फ्रीज यू, जी तुम्हाला फ्री करते. येस, मी अगदी मनापासून त्या सगळ्या व्यक्तींना माफ करते. आजपासून माफ करते, माफ करते. थँक यू युनिवर्स. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. मी त्या सगळ्यांची माफी मागते. प्लीज फॉरगिव्ह मी. मला सगळ्यांनी माफ करा. आय डोंट नो, या जन्मात, गेल्या जन्मात मी कोणाकोणाला त्रास दिलाय मला माहित नाही. त्या सगळ्यांची मी आज माफी मागते. प्लीज फॉरगिव्ह मी. आणि त्या सगळ्यांनी तुम्हाला माफ केलेलं आहे असं समजून थँक यू, आय लव्ह यू असं म्हणायचंय आपल्याला सतत. थँक यू, थँक यू, थँक यू. ओपन युअर आईज. येस, रब युअर हँड्स आणि अप्लाय दिस एनर्जी ऑन युअर फेस, बॉडी. ही एनर्जी तुमच्या फेसवर, बॉडीवर अप्लाय करायची आहे. 100% नाही म्हणता येणार मी. 30% दुःख थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतंय, हलकं झाल्यासारखं वाटतंय. किती लोकांना वाटतंय त्यांनी हँड रेज करा. थँक यू सो मच. कारण आजपासून आपण त्यांना माफ करून आपल्या जीवनाची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतः घेतलेली आहे. जोपर्यंत आपल्या जीवनाची जबाबदारी आपण स्वतः घेत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल होत नाही. सो ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतः का घ्यायची? तुमच्या सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी दुःख असतं आणि त्या दुःखाचं ओझं किंवा जबाबदार आपण दुसऱ्याच व्यक्तीला धरतो. आपल्या आईने ते लग्न ठरवून दिलं असेल तर आपण आईला जबाबदार ठरवतो की तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात दुःख आलंय. म्हणजेच काय, तर आपण नेहमी आपल्या दुःखाला दुसऱ्याच व्यक्तीला जबाबदार ठरवतो आणि ही जबाबदारी आजपासून आपल्याला स्वतःला घ्यायची आहे. मीच का? प्रत्येक वेळेला मीच का हा प्रश्न वारंवार तुम्ही परमेश्वराला विचारता. दॅट्स वाय. का मीच का? कारण इथे बसलेले जेवढी लोक आहेत आणि त्यांच्या जेवढ्या लोकांच्या जीवनामध्ये दुःख आहे ते दुःख सहन करण्याची ताकद, त्या दुःखाला 4 हात करण्याची ताकद सुद्धा तुमच्यात आहे. म्हणूनच तुम्ही, दॅट्स वाय यू ओनली. आणि म्हणूनच परमेश्वर आपल्या आयुष्यामध्ये वारंवार संकट देऊन आपल्याला बलवान करत असतो. जोपर्यंत एखादं संकट तुमच्या आयुष्यात येत नाही, चॅलेंज येत नाही, तोपर्यंत त्या चॅलेंजला फेस कसं करायचं, त्याला सामोरं कसं जायचं, त्याच्यातून सोल्युशन कसं काढायचं, याच्या आयडियाज तुमच्या मनामध्ये येत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्ही तसे तयार सुद्धा होत नाही. म्हणूनच काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या दुःखांना, आलेल्या दुःखांना थँक्यू म्हणायला शिकायचंय. थँक्यू. मला सांगा, जेव्हा तुमचा पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस चालू असतो छानपैकी आणि तो समोरचा पार्टनर तुम्हाला फसवतो, त्यावेळेला तुमचे थडकन डोळे उघडतात, अरे याने मला फसवलं. आणि मग काय करता तुम्ही? स्वतःच्या अपग्रेडेशनसाठी काम करता. मी स्वतः याच्यातून बाहेर कसा पडेन किंवा मी बाहेर कशी पडेन आणि मी स्वतःला अपग्रेड कशी करेन याच्यावर तुम्ही काम करता. येस ऑर नो? म्हणजेच काय करता तुम्ही? स्वतःला अपग्रेड करता, त्याने समोरच्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करता. येस, आता मी याला करून दाखवणार की तुझी मला काहीच गरज नाहीये. म्हणजे मला सांगा, दुःख आयुष्यात यायला पाहिजे काही स्पेसिफिक टायमिंगसाठी की नको? सगळं रोजच आपल्याला छान छान 5 पक्वानाचं ताट मिळालं तर तुम्ही 1 दिवस खाल, 2 दिवस खाल, महिनाभर खाल, पण नंतर तुम्हीच कंटाळणार की अरे काय हे रोज गोड गोड ताट 5 पक्वाने येतात माझ्यासमोर.
सो आपलं आयुष्याचं ताट सुद्धा असंच आहे, त्याच्यामध्ये दुःख दुःख सुख या सगळ्या गोष्टी असायलाच पाहिजे, त्याशिवाय त्याला जीवन असं म्हटलं जात नाही. आणि हे जे दुःख सुख येतं ते आपल्या कर्माचा एक भाग असतो. सो जोपर्यंत त्या कर्माची गाठोडा आहे तोपर्यंत ते चालणार. ज्या दिवशी ते संपणार त्या दिवशी आपले चांगले दिवस यायला सुरुवात होणार. मग अध्यात्मामध्ये येऊन आपल्या दुःखांना आपण कसं कमी करू शकतो हे सुद्धा आपण शिकणार आहोत रेकीमध्ये. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवायचंय, तर आपण पुढे जाऊया. येस, थँक्यू सो मच. येस, आता जी काही लिस्ट तुमच्या समोर आहे ती लिस्ट काय करणार बरं? फ्रेम वगैरे करून घेणार आहात का तुम्ही? नाही ना? लिस्ट आजच ती पूर्ण फाडून जाळून टाकायची आहे की आजपासून या सगळ्या लोकांना, या सगळ्या व्यक्तींना माझ्या जीवनातून मी वजा केलेला आहे, माझ्या जीवनातून माफ केलेला आहे. ठीक आहे? माफी मागितल्यामुळे किंवा माफ केल्यामुळे पुन्हा पुन्हा त्या जुन्या आठवणी, ओल्ड मेमरीज, पास्ट मेमरीज, पेनफुल मेमरीज आपल्या जीवनामध्ये येत नाही आणि त्यानंतर आपले ब्लॉकेजेस कमी व्हायला लागतात. ब्लॉकेजेस कमी झाले की आपल्या जीवनाला एक छान गती मिळायला लागते आणि म्हणूनच त्यांना माफ करायचं आहे. सो फॉरगिव्ह. जसं आपण आता शिकलो, क्लिन्झिंग केलं आपण स्वतःचं, कारण क्लिन्झिंग केल्याशिवाय मी कितीही याच्यात पाणी ओतलं तरी सुद्धा, हे शुद्ध पाणी ओतलं तरी सुद्धा तुम्हाला ते कळणार नव्हतं. म्हणून आज आपण आपल्या शरीराचं मनाचं क्लिन्झिंग केलेलं आहे. रिमूव्ह पेनफुल पास्ट मेमरीज अँड ट्रॉमा. जो काही पास्टफुल मेमरी आपल्या पास्ट लाईफ मधल्या मेमरीज होत्या, पेनफुल मेमरीज होत्या, ट्रॉमा होता, एन्झायटी होती, सो त्यांना आपल्याला कमी करायचं आहे. आणि देन फॉरगिव्हनेस शिकलेलो आहे. सो फॉरगिव्हनेस द चॉईस दॅट फ्रीज यू. ती तुम्हाला फ्री करते सगळ्या दुःखातून आणि म्हणूनच त्यांना आज आपल्याला माफ करायचं आहे. सो इन शॉर्ट आपण काय शिकलो? लाईफ इज शॉर्ट, फोकस ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट, यू हॅव टू चेंज युअर प्रायोरिटीज ओव्हर टाइम. आपल्या सगळ्यांचं जे जीवन आहे, आयुष्य आहे, ते खूप भलं मोठं आहे का हो? सांगा मला, कोणी तुम्हाला माहित असेल तर. मॅडम मी 110 वर्ष जगणार आहे, मी 150 वर्ष जगणार आहे किंवा मी 200 वर्ष जगणार आहे, असं कोण आहे का? आजचा दिवस परमेश्वराच्या कृपेने मला मिळालेला आहे. उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात येईल की नाही आय डोंट नो. मला माहित आहे का? मग मी या छोट्याशा आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे, कशावर फोकस करायला पाहिजे? तर मला ज्या माझ्यासाठी प्रायोरिटीज आहेत त्या गोष्टींवर मी जास्त फोकस करायला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये योग्य घटना, महत्वाची माणसं, महत्वाच्या गोष्टी काय आहेत त्याच्यावर मला फोकस करायला पाहिजे. नाही की माझ्या जीवनात मला कोणी त्रास दिला, हा पास्ट झाला तुमचा, त्याला जर आपण काय म्हणतो कुरवाळत बसलं तर ते मोठं होणार आहे. पण त्यांना सोडून दिलं वेळीच तर ते कमी होणार आहे. सो लेट गो करायला शिका. सगळ्यात महत्वाचं पास्ट मेमरीजला, पेनफुल मेमरीजला लेट गो करायला शिका आणि पुढे जायचंय. कारण जोपर्यंत तुम्ही पुढे जात नाही तोपर्यंत तुम्ही तिथे स्टक होत राहताय आणि त्यामुळे तुमचं डेस्टिनी भले चांगली असेल तरी सुद्धा तुम्हाला ती अलाव करत नाही जे चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये पुढे वाढलंय ते मिळवण्यासाठी. सो त्यासाठी लेट गो करायला शिकायचं आहे. सो रेडी आहात तुम्ही लेट गो करायला? तर येस, एक चॅटबॉक्स मध्ये लेट्स गो लिहा बरं. कोणीतरी ऑलरेडी आधीच लिहिलं, व्हेरी गुड. चला लेट गो करायला शिका. ऍक्शनद्वारे आपण ते सगळं शिकणार आहोत. कारण तुमचा हे जो स्पीड चाललाय ना ते लिहायचा, तीच तुमची एनर्जी दाखवती. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, पुढे जाऊया आपण. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? येस, क्लिअर असेल तर पुढे जाऊया. मला एक थंब दाखवा. येस, थँक्यू सो मच. चला पुढे जाऊया आपण. तो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, द बिगेस्ट डिफरन्स बिटवीन मनी अँड टाइम. यू ऑलवेज नो हाऊ मच मनी यू हॅव बट यू नेव्हर नो हाऊ मच टाइम यू हॅव. माहित आहे का तुम्हाला? तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत आज तुम्ही मला सांगू शकता? येस ऑर नो? मी विचारणार नाही, डोंट वरी. बट तुमच्या हातामध्ये किती आयुष्य राहिलंय ते तुम्ही सांगू शकता का? नो बडी कॅन टेल.
आणि म्हणूनच जे आहे आयुष्य छानपैकी आता त्याच्यावर फोकस करायचंय, त्याला आणखीन कसं सुंदर बनवता येईल त्याला आपल्याला त्याच्यावर फोकस करायचं आपल्याला. आणि म्हणूनच आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते सुंदर करता आलं पाहिजे. कधी कधी असं होतं, अति सुख मिळाल्यानंतर सुद्धा माझ्या नशिबामध्ये काहीतरी कमी आहे, ही कमतरता, ही पोकळी अनेकांना भासते. का बरं? कारण सुख बोचतं. परमेश्वराने खूप काही दिलंय, त्याच्यामध्ये जर तुम्ही उणिवा काढायला लागलात तर मी असंच म्हणेन की सुख कधी कधी बोचतं. ओके, सो आजपासून आपल्याला स्वतःवर काम करायचंय. मी मेंटली कशी प्रिपेअर होणार आहे त्याच्यावर काम करायचंय. पुढच्या 5 वर्षामध्ये, पुढच्या 2 वर्षामध्ये माझे काही गोल्स आहेत, माझे काही ड्रीम्स आहेत, ते मला मॅनिफेस्ट करायचे, त्याच्यावर मला काम करायचंय. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर फोकस होता तेव्हा ती बरोबर एनर्जी तुम्ही तिथे यूज करता आणि त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळायला सुरुवात होतात. बिकॉज जिथे जिथे तुम्ही फोकस होता तिथे तिथे एनर्जी तुम्हाला तिथे मिळते. आणि म्हणूनच आजपासून तुमचा फोकस कशावर असायला पाहिजे? येस, कोणी सांगेल मला? कशावर असायला पाहिजे? तुमच्या गोल्सवर. ना की ही काय मला म्हणाली, ती काय मला म्हणाली, मेरे साडी से तेरी साडी सफेद कैसी, याच्यावर फोकस करायचं नाही. तुझी सफेद तर सफेद राहू दे बाई, माझी असू दे आहे ऍज इट इज. ओके, सो इथे आपल्याला अजिबात कॉम्पिटिशन नाही करायचे कोणाबरोबर. आपल्याला स्वतःबरोबरच कॉम्पिटिशन करायचंय रोज. कालच्यापेक्षा मी आज कशी बेटर राहीन, सो त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. नो कॉम्पिटिशन विथ एनीवन. माझं लाईफ आहे, माझ्या लाईफमधले माझे गोल्स मी काही डिसाईड केलेले आहेत, सो मला त्याच्यावर काम करायचे ते मॅनिफेस्ट करण्यासाठी. बाकी मला काही मॅटर करत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? आणि असा ऍटिट्यूड तुम्ही सगळे ठेवणार आहात का? तर हा सेशन तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे, अदरवाईज काहीच होणार नाही. येस, थँक्यू सो मच. बऱ्याच लोकांची एनर्जी खूप छान आहे, मला दिसतेय त्यांच्या चेहऱ्यातून, त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून. व्हेरी गुड. येस, थँक्यू सो मच. त्यांच्या मेसेज मधून. येस, थँक्यू सो मच. ओके, सो त्यासाठी आजपासून आपल्याला आपला लाईफ पर्पज शोधून काढायचा आहे की मला परमेश्वराने या जगात आणलेलं आहे. सो काहीतरी माझं लाईफ पर्पज आहे आणि तो लाईफ पर्पज मला शोधून काढायचा आहे. माझ्याकडे जो काही वेळ आहे त्या वेळेचा मी सदुपयोग कसा करेन? रील बघण्यामध्ये का? रील बघण्यामध्ये तुम्ही त्यांची कमाई करून देताय? तुम्ही स्वतःच का? स्वतःकडे जो वेळ आहे तो कुठे खर्च करताय, कसा खर्च करताय? त्याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे ते बघायचंय आपल्याला. सो रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणूनच आपण आपलं रिअल लाईफ जगायचं आहे. आपण काय करतो, आपली धडपड कशासाठी असते? लोकांना मी श्रीमंत आहे किंवा मी सुखी आहे हे मला दाखवायचं असतं सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि त्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो. अदरवाईज बघायला गेलो तर आयुष्य खूप सुंदर आहे. सॅटिस्फॅक्शनची व्याख्या खूप साधी सिंपल आहे. स्वतःला जे विचार पटतात, ज्याच्यामध्ये समाधान मिळतं ते करायचं आहे. त्याच्यापेक्षा दुसरी व्याख्या नाहीये. ओके, सो आता आपण पुढे जाऊया. आपलं लाईफ पर्पज आपल्या सगळ्यांना शोधायचं आहे आणि ही प्रेयर आपल्याला रोज बोलायची आहे. होपोनोपोनो प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ज्या ज्या लोकांना आपण त्रास दिलेला आहे त्यांची माफी मागायची आहे, माफ करायचंय. त्याने आपल्याला माफ केलेलं आहे समोरून, असं म्हणून म्हणायचंय थँक्यू, आय लव्ह यू. ठीक आहे, खूप अमेझिंग प्रेयर आहे, जॅपनीज प्रेयर आहे आणि या प्रेयरने आजपर्यंत लाखो लोकांच्या जीवनामध्ये बदल केलेला आहे. येस, पुढे जाऊया आपण. एकच मिनिट. सो आता माझी एक थोडक्यात ओळख करून देते तुम्हाला मी. ओळख याच्यासाठी देते की जर ओळख नाही करून दिली तर तुम्हीच म्हणाल अरे हा कोण आले आणि आम्हाला सगळं एवढं सांगतायत. सो त्यासाठी एक माझी छोटीशी ओळख, जिथे मी जास्त वेळ घालवणार नाहीये. ठीक आहे, ओळख करून द्यायची का? तुम्ही म्हणाल द्या तर मी करेन, अदरवाईज मी पुढे जाईन. येस, थँक्यू सो मच. चला, थँक्यू सो मच. सो
पुन्हा एकदा माझा नमस्कार सगळ्यांना. मी ज्योती विजय पवार. जन्मभूमी कर्मभूमी सगळं मुंबई आहे. शिक्षण सगळं मुंबईमध्ये झालेलं आहे. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे, मनी रेकी ग्रँड मास्टर, डाउजर असे अनेक कोर्सेस केलेले आहेत. मी जवळजवळ 13 वर्षापासून या फील्डमध्ये आहे. आधी मी ऑफलाईन मध्ये सगळे सेशन घेत होते, पण आता मोस्ट ऑफ सगळे ऑनलाईन ऑफलाईन असे दोन्ही कॉम्बिनेशन चाललेलं आहे. आणि येस, त्याचबरोबर जून 2024 मध्ये मला हे महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड्स मिळालं होतं, ज्या ऍक्ट्रेस आहेत श्रुती मराठे यांच्याकडून. बस ही एक माझी छोटीशी ओळख. दॅट्स इट. मला रेकी काउन्सिल ऑफ इंडियाकडून रेकी प्राईम मास्टरशिप मिळालेलं आहे. येस, सो ही माझी एक छोटीशी ओळख आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलात, सो त्यासाठी थँक्यू सो मच. ओके, आता आपण पुढे जाऊया. गेल्या 13 वर्षापासून मी वास्तूच्या माध्यमातून, रेकीच्या माध्यमातून, न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून अनेक हजारो स्टुडंटला किंवा हजारो लोकांना हिलिंग कसं करायचं हे शिकवते. कारण हिलिंग जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडे घ्यायला बसलात तर हिलिंगचे चार्जेस जास्त असतात. आणि म्हणूनच माझं स्वतःचं असं एक पर्सनल मत आहे की हिलिंग घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं हिलिंग स्वतः करा. कारण यू आर द बेस्ट हिलर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही स्वतःचे एक बेस्ट हिलर असता. आणि म्हणूनच माझा उद्देश एकच आहे की प्रत्येकाला रेकी शिकवावी. रेकी शिकवल्यामुळे काय होतं तर तुम्ही कोणावर डिपेंड राहत नाही आणि त्यामुळे स्वतःचं हिलिंग तुम्ही स्वतः करू शकता. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? येस. सो आता आपण बघूया रेकीचे काही प्रिन्सिपल्स. डॉक्टर मिका उसुई. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच. डॉक्टर मिका उसुई यांच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे रेकीचे फाउंडर होते. सो यांनी आपल्या जीवनामध्ये 5 प्रिन्सिपल्स आपल्याला फॉलो करायला सांगितलेले आहेत आणि ते का करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो तुम्ही रेडी आहात का? कारण मला द्यायची तयारी आहे माझ्याकडे, पण तुमची घ्यायची किंवा बसायची तयारी आहे का? तरच मी पुढे सांगते. असेल तर एक थंब दाखवायचे आणि तुमची एनर्जी मला दाखवा. कारण जोपर्यंत तुम्ही समोरून तुमची एनर्जी मला दाखवत नाही तोपर्यंत मला काहीतरी तुम्हाला जास्त द्यायची इच्छा होत नाही. येस, थँक्यू सो मच. व्हेरी गुड. चला, मालती मॅडमला जरा अनम्यूट करते, त्यांची एनर्जी जबरदस्त दिसते मला. येस, मालती मॅडम अनम्यूट करा. मालती कोकाटे, हा, अनम्यूट करा. येस, या ओके. ऐकायला येतं मॅडम? येते. येस, बोला. ओके ओके मॅडम, तुमचं मला खूप आवडतं, मला खूप हे करावं असं वाटलंय. थँक्यू सो मच. येस, आता आपण पुढे जाऊया. तर आपण रेकीचे काही प्रिन्सिपल्स आहेत जे डॉक्टर मिका उसुई यांनी आपल्याला फॉलो करायला सांगितलेलं आहे. त्यातला एक प्रिन्सिपल आहे, आय विल नॉट बी अँग्री जस्ट फॉर टुडे. केवळ आजचा दिवस मी रागावणार नाही किंवा रागावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेन. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळं आता आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, बरं रागावणार नाही वगैरे हे काय म्हणताय तुम्ही? राग येत नाही असा एकही दिवस आमचा जात नाही. येस ऑर नो? बरोबर ना? मला पण माहिती आहे, मी ऍग्री करते. त्याचबरोबर मला एक सांगायला आवडेल, ज्या व्यक्तींना जास्त राग येतो, ज्या व्यक्तींना सगळ्यात जास्त राग येतो त्या व्यक्ती मनाने ना खूप प्युअर असतात, शुद्ध असतात आणि ट्रू असतात. अगदी म्हणतात ना सत्यवादी असतात. राग का येतो त्यांना? समोरच्या व्यक्ती खोटं म्हणाला तर त्यांना राग येतो. बट ह्या सगळ्या गोष्टी मी ऍग्री करते. येस, आय नो दॅट. राग आल्याने, पण मला सांगा आता, राग आल्याने त्रास सुद्धा कोणाला होतो? स्वतःलाच. मानसिक त्रास व्हायला लागतो, बीपी शूट होतो, शरीरात हीट वाढते, बॉडीतील मेंटल फिजिकल ब्लॉकेजेस वाढतात. सो मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या की आपल्याला राग येतो आणि या रागाच्या भरात सहज आपल्याकडून जे फटके पडले जातात किंवा जे शिकार होतात ते कोण असतात? बिचारे आपली निरागस मुलं. येस ऑर नो? दुसरं काही ऑप्शनच मिळत नाही. तेच फक्त आपल्या आवाक्यात आहेत किंवा आपल्या बजेटमध्ये आहेत, राईट? आणि त्यामुळे आपण सगळा राग कोणावर काढतो? त्या निष्पाप मुलांवर. त्यांनाच कधी कधी कळत नाही मम्मी माझ्यावर रागवली का, राईट? आणि म्हणूनच आजपासून आपण थोडासा स्वतःवर कंट्रोल करायचा आहे. हा थोडासा कंट्रोल म्हणजे किती? 10%. सो आजपासून रोज आपण एक स्वतःला प्रॉमिस द्यायचंय की आजपासून मी रागावर कंट्रोल करेन
10%, जास्त नाही, 10%, कारण हळूहळू आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि हळूहळूच आपल्या आयुष्यामध्ये हे बदल होणार आहेत. सो कालपेक्षा आज थोडी मी कमी रागवणार आहे. रागवणार आहे, हा माझा मूळ स्वभाव आहे, पण कमी रागवणार आहे. कारण आज मी तुम्हाला लगेच सांगितलं तर सगळंच तुम्ही काय ऐकणार नाही माझं. आय नो दॅट. कारण तुमच्यासारखाच माझा सुद्धा रागीट स्वभाव होता. तो 100%पैकी आता 70%, 80% वर आलेला आहे. येस, एवढं पण मी तुम्हाला अगदी खरं सांगते. बरोबर? कारण थोडंसं हेक्टिक शेड्यूल असतं, थोडंसं कधीतरी होतं 19-20. आता पुढे बघूया आपण. आजपासून मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन, रागावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेन. इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे जाऊया. डॉक्टर मिकाऊ उसुई यांचं सेकंड प्रिन्सिपल, दुसरं प्रिन्सिपल आहे. केवळ आजच्या दिवस, जस्ट फॉर टुडे, आय विल नॉट बी वरी. आजपासून मी काळजी करणार नाही. सो येस, आपण सगळी लोक कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची काळजी करतच असतो. येस ऑर नो? करतो की नाही? बरोबर ना? कारण जसं काळजी करणं म्हणजे आमच्या 5वीला सुचलंय बरं का मॅडम. आई झाल्यानंतर मुलांची काळजी, मग ऑफिसचं टेन्शन, मग बॉसचं टेन्शन, म्हणजे सगळ्यांचंच. त्यामुळे ती काळजी काळजी काळजी, केअरिंग करणं हे सगळं आपल्या नशिबालाच आलेलं आहे, असं आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. पण याच्यावर मी उपाय काढू शकते, याच्यावर मी सोल्युशन काढू शकते, की कालच्यापेक्षा आज मी थोडंसं टेन्शन कमी घेईन. आता ही चिंता का निर्माण होते? कुठल्या तरी असुरक्षिततेमुळे. कुठेतरी आपण स्वतःला इनसिक्युअर फील करतो आणि तेव्हाच ही चिंता निर्माण होते. सो आपल्या सगळ्यांनाच माहितीये की चिंता चित्ते समान आहे, पण तरी सुद्धा ही रोज आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे, राग कमी करा, चिंता कमी करा, आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतील. पण आम्ही काय कोणाचं ऐकणार नाही, कारण लहानपणापासून तो आमचा स्वभाव झालेला आहे. मग आता काय करणार आम्ही? ज्योती मॅडमकडून काय शिकणार? ज्योती मॅडमने त्यातला त्यात एक चांगला उपाय सांगितला की पूर्ण सोडू नका, पण 10% प्रयत्न करा. सो 10% प्रयत्न कराल का? येस, येस. थँक्यू सो मच. सो 10% रोज मी प्रयत्न करणार आहे, काळजी करणार नाही. त्यापेक्षा ही एनर्जी मी योग्य गोष्टींवर योग्य वेळी खर्च करणार आहे. सो मी टेन्शनवर किंवा प्रॉब्लेमवर फोकस न करता सोल्युशनवर फोकस करणार आहे. कारण जिथे जिथे तुमचा फोकस, तिथे तिथे ती एनर्जी तुमच्यावर काम करणार आहे. मग मी कशावर फोकस करणार आहे? सोल्युशनवर की प्रॉब्लेमवर? हे कोणावर आहे? तुमच्यावर. सो आजपासून मी सोल्युशनवर फोकस करणार आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करता ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येते. किंवा बिकॉज लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवंय त्याच्यावर फोकस कराल तर ती एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट मला नकोय त्या गोष्टीवर फोकस केलाय, जास्त करताय, त्या व्यक्तीचा जास्त विचार करताय, तीच गोष्ट तुमच्या समोर उभी राहणार आहे. याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल, तुमचा स्वतःचा हा पर्सनल एक्सपिरियन्स असू शकेल, की मॅडम मला ना इंटरव्ह्यूची भीती वाटते आणि इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर बरोबर मी फेल होते. होणारच, कारण तुमचा फोकस कशावर आहे? भीतीवर. मग फोकस कशावर असायला पाहिजे? मी या इंटरव्ह्यूमध्ये पास कशी होईल? पॉझिटिव्ह. मी पास कशी होईन, पास कशी होईन, पास कशी होईन, मी सिलेक्ट कशी होईन, माझा फोकस कुठे वळवला मी? सिलेक्शन, सिलेक्शन, सिलेक्शन. देन यू विल सिलेक्ट इट. आणि म्हणूनच आपला जिथे फोकस असेल तिथे तिथे ही एनर्जी खर्च होते. आपल्याला आपला फोकस कशावर स्पेंड करायचा आहे? सोल्युशनवर. सो इथपर्यंत क्लिअर आहे? कारण मॅक्झिमम आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह विचार येतात की निगेटिव्ह विचार येतात? कोण सांगेल बरं? आता पण तुम्ही बसलेला तुमच्यापैकी अनेक जण मेंटली इथे प्रेझेंट नाहीयेत, फक्त फिजिकली आहे मला दाखवण्यासाठी. मेंटली कुठेतरी आता मिस्टरांकडे मन गेलंय, मुलांकडे मन गेलंय, मुलं शाळेतून येतील की नाही, टिफिनमध्ये दिलंय, आवडेल की नाही आवडेल, बॉस उद्या मला काय म्हणेल, हे सगळं चालू असतं. पूर्वी 60,000 विचार येत होते, आता 70-80,000 विचार झालेले आहेत एका मिनिटात. बरोबर ना?
आणि मॅक्झिमम विचार निगेटिव्ह येतात का? आपलं माइंडसेट तसंच करून घेतलेलं आहे आपण लहानपणापासून. ज्या घरात आपण लहानाचे मोठे होतो त्या घरातले विचार, माइंडसेट आणि त्यामुळे आपली जडणघडण तशीच होते आणि म्हणूनच 90% आपल्या विचारांवर आपल्या घरातल्यांचा प्रभाव असतो. सो आजपासून आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर यायचंय आणि 10% स्वतःमध्ये प्रगती करायची. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस, 10% प्रगती सगळे करणार. चलो, थँक्यू सो मच. एकच मिनिट. येस, थँक्यू सो मच. बरं, एकच मिनिट मला फक्त एकच मिनिट द्या. येस, थँक्यू सो मच.